नमस्कार, गुड मॉर्निंग। आज तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते। आम्ही मुलांना रोज आदल्या दिवशी रात्रीच विचारून ठेवतो की नाश्ता काय हवा आणि मुलांच्या फरमाईशी असतात डोसा, इडली, परंतु रात्री बॅटर कसं तयार होणार सकाळच्या नाश्त्यासाठी। तर आज आमच्याकडे आहेत साबुदाणा वडा। आम्हा सर्वांसाठी बनवलेले आहेत साबुदाणे वडे आणि त्याच्याबरोबर चटणी। तुम्हाला दाखवते मी चटणी। आणि आईसाठी बनवलेलं आहे साबुदाण्याचं थालीपीठ, कारण तिला तळलेले पदार्थ तिला जरा अवॉइड असतात। सहसा तिला तसं पण तिला आवडत नाही, तिला खूप तेलकट पदार्थ खायला आवडत नाहीत। तर आता हे साबुदाणे वडे फ्राय करते आणि त्यानंतर तयारी करून निघायचं आहे ते बाजारपेठेत, कारण आज थोड्या भाज्या वगैरे घरात घेऊन यायच्या आहेत। आणि आज मी तुम्हाला दाखवते आमच्या कणकवलीतलं मच्छी मार्केट। तर आता हे फ्राय केलेले आहेत ते सर्व, जे उरलेलं पण पीठ आहे, तर हे जे उरलेलं आहे ते सुद्धा आता फ्राय करून घेते वडे याचे आणि नंतर नाश्ता करायला बसते। काल मुलांना फटाके आणलेले होते आणि त्या फटाक्यांवरनं मुलांची इतकी भांडणं चालू आहेत, याने माझे फटाके घेतले, त्याने माझे फटाके घेतले। मला आता खूप कंटाळा आलाय ह्यांच्या भांडणामध्ये। मला पहिल्यापासून कोणी काय फटाक्याचं कोणाचं काय झालं, तू का त्याचे फटाके वापरले? मग तू काय काय वापरलंस त्याचं? आणि हर्षित तू कोणाचं वापरलंस? तुझे मग एवढे फटाके उरले, तू कालपासून का नाही लावले फटाके तुझ्या आणल्यापासून? अरे मला टाइमपास करायचा होता, मी सगळ्यांची वाट बघतो। कशासाठी? फटाक्यासाठी। आणि कारण तुझ्या फटाक्यांचं काय झालं? तू का रे सगळ्यांचे फटाके वापरतो? तुझे उरलेले फटाके कुठे आहेत? पण माझी तयारी झालेली आहे आणि मी निघाली आता कणकवलीला जाण्यासाठी। आज मंगळवारचा बाजार सुद्धा आहे, तर बाजारातनं सुद्धा, अरे थांब बाबा जरा थांब, बऱ्याच साऱ्या गोष्टी घ्यायच्या आहेत, भाजी घ्यायची आहे, त्यानंतर इतर काही छोट्या मोठ्या गोष्टी ज्या घरात लागतात त्या घ्यायच्या आहेत आणि मेन म्हणजे मच्छी मार्केटला जायचंय। तर आता पटकी देवीच्या इथे एक मच्छी मार्केट आहे, कणकवलीतलं मेन मच्छी मार्केट, तर तिथे आम्ही जाणार आहे। आणि माझ्या मागून ही सारखी नुसती भुंकते, कारण घरामधली म्हणजे मुलं आहेत तिघं पण, तर ती आता खाली बागेत गेली, त्याच्यामुळे हिला असं वाटतंय की इथे कोणच नाही आणि मी एकटी आहे। तुला नेलं नाही खाली म्हणून राग आला? हो हो, तुला काय पाहिजे खायला? काय झालं? तर आता माझी आणि माझ्या बहिणीची तयारी झालेली आहे आणि आम्ही आता स्कूटीवरनं कणकवली बाजारपेठेत जायला निघालोय। आता आम्ही पोहोचलेलो आहोत कणकवलीच्या मच्छी मार्केटमध्ये। मला आज जाऊन दाखवते। हे आहे कणकवलीचं मच्छी मार्केट। बांगडेच बांगडे सगळीकडे। थोडे थोडे पण सगळ्यांना बांगडे जाऊ सगळी छोटीच मच्छी आहे, आज मच्छीच नाही वाटतं काय। आम्ही आत्ताच मच्छी मार्केटमध्ये जाऊन आलो, परंतु मच्छी मार्केटमध्ये कोणतीच आम्हाला मच्छी नाही मिळाली। सगळीकडे बांगडे, पेडवे आणि सौंदाळे, ह्याच्याशिवाय काहीच मच्छी नव्हती। आणि आम्ही आता 2 दिवसापूर्वीच बांगडे खाल्लेले होते आणि सौंदाळे, त्यामुळे आता पुन्हा तीच परत मच्छी खाण्याची इच्छा नाहीये। तर आता आम्ही घरी जाताना चिकन घेऊन जाणार आहे। तर आता जातो चिकन शॉपमध्ये आणि त्याच्या आधी
भाज्या घ्यायच्या आहेत, तर आज मंगळवारचा बाजार आहे त्या बाजारात चाललोय आता. मी आता भालचंद्र महाराजांच्या मठाकडे जी गल्ली जाते तिथे आम्ही स्कूटी लावली आणि तिकडनं मंगळवारच्या बाजारपेठेत चाललोय आता भाजी घेण्यासाठी. आज गर्दी नाही दिसत जास्त बाजारात. हा, लोकांनी काल येऊन घेऊन गेले परत इथे भाजी. इथे आहे वाट्यावरची भाजी. हो, शांतता आहे, गर्दी नाहीये बाजारात. आता एरवी मंगळवारच्या बाजारपेठेत किती गर्दी असते. परत लोकांनी घेऊन गेले ना. हा आहे ढालकाठीचा एरिया, जिथून गावठी भाज्या मिळायला सुरुवात होतात. ही पूर्ण जी लाईन आहे तिथे पूर्ण गावठी भाज्याच मिळतात. भाजी मार्केटमध्ये आम्हाला ज्या काही भाज्या घ्यायच्या होत्या त्या आम्ही घेतल्या आहेत आणि आता इकडनं आम्ही चाललेलो आहोत चिकन घेण्यासाठी. कारण जसं तुम्हाला मी मगाशी सांगितलं की इथे आता आम्ही जेव्हा पटकी देवीच्या इकडचं जे मच्छी मार्केट आहे तिथे गेलेलो, परंतु तिथे आम्हाला काहीच मच्छी नाही मिळाली. आज फक्त बांगडे आणि बाकी इतर छोटी मच्छी होती. तर आता आम्ही चाललेलो चिकन घ्यायला. खूप तहान लागली आहे म्हणून आम्ही चाललोय आता उसाचा रस पिण्यासाठी. कारण आम्हाला समोरच एक उसाच्या रसाचं दुकान दिसलंय. हे आलेलो आहोत उसाचा रस पिण्यासाठी. अगं 2 फुल द्या ना. तर आता आम्ही आलेलो आहोत चिकन सेंटरमध्ये चिकन घेण्यासाठी. आता घरी पोचले, फ्रेश झाले आणि आता चिकन बनवायला घेणार आहे. परंतु चिकन मी नाही बनवणार आहे, माझी बहीण बनवणार आहे. कारण नेहमी मी चिकन बनवते आणि ते सगळेजण टेस्ट करतात, परंतु आज माझी बहीण चिकन बनवते. कारण मला तिच्या हातचं चिकन फार आवडतं. माहेरी आल्यानंतर थोडंफार तरी माहेरपणाचं सुख हे घ्यायला पाहिजे की नाही, त्याच्यासाठीच मी माहेरी येते. तर आता मी तिला फक्त कांदे आणि टोमॅटो वगैरे कापून देणार आहे. चिकन मात्र ती बनवणार आहे. खूप छान बनवते ती चिकन. कारण एरवी सुद्धा तिला चिकनच्या ऑर्डर असतात. ती चिकन बिर्याणी सुद्धा छान बनवते. ज्या दिवशी ती चिकन बिर्याणी बनवेल ना त्या दिवशी मी तुम्हाला नक्की दाखवेन की ती कशा पद्धतीत चिकन बिर्याणी बनवते. पण आज मात्र ती चिकन बनवणार आहे. तर आज आमचा प्लॅन आहे चिकन, भात आणि सोलकढी. वडे किंवा भाकरी असं काही नाही. कदाचित संध्याकाळी आम्ही भाकऱ्या बनवणार आहोत. पण आता मात्र ओलं चिकन, भात आणि सोलकढी हा आता दुपारचा मेनू आहे आमचा. तर इथे मी तुम्हाला माझ्या बहिणीची जी चिकनची रेसिपी आहे ती दाखवते. हिने सर्वप्रथम इथे आम्ही जे 1.5 किलो चिकन घेतलेलं आहे त्या चिकन स्वच्छ धुवून घेतलंय आणि आता त्याला लाल तिखट म्हणजे आपलं नॉर्मल लाल तिखट, आलं लसणाची पेस्ट,
मीठ आणि हळद असं सगळं लावलेलं आहे आणि एक 15 ते 20 मिनिटांसाठी ते मॅरिनेशनला ठेवणार आहे. हे तुपामध्ये तेल घेतलेलं आहे. तेल थोडंसं गरम झालं की ह्यामध्ये कांदा घालायचा आहे. आता हा जो कांदा आहे तो व्यवस्थित शिजवून घ्यायचा आहे. कांद्यात थोडंसं मीठ घातलं की कांदा पटकन शिजतो. चिकन किंवा मटणचे प्रकार म्हटले की त्याच्यामध्ये कांद्याचं प्रमाण हे नेहमी जास्तच असतं. तर इथे आम्ही 5 कांदे घेतलेले आहेत. कांदा हलका गुलाबीसर झालेला आहे. याच्यामध्ये घातलेली आहे टोमॅटोची प्युरी. इथे आम्ही 2 टोमॅटो घेतलेले आहेत, कारण जर टोमॅटो तुम्ही खूप जास्त घेतले तर चिकन हे गोडूस होतं. आहे लाल तिखट मसाला आणि आता आमचा जो घरगुती मालवणी मसाला आहे तो इथे 3 चमचे टाकलेला आहे आणि आता हे सगळं पुन्हा ढवळून घेणार आहे. तुम्ही इथे बघू शकता की मस्त असा कलर आलेला आहे. अरोमा तर एवढा छान येतोय. बऱ्याच दिवसानंतर मी माझ्या बहिणीच्या हातचं मालवणी चिकन खाणार आहे. ती पण नेहमी नॉनव्हेज बनवायला खूप एक्साइट असते, कारण तिच्या हातचं नॉनव्हेज खरंच खूप छान. आता तुम्ही हे बघू शकता चिकन पण मॅरिनेट झालेलं आहे. एक अर्धा तास चिकन मॅरिनेशनला ठेवलेलं होतं आणि आता हे सर्व चिकन हा टोपात घालते. ती मुंबईमध्ये खूप जास्त नॉनव्हेज खाल्लं जात नाही, म्हणजे आम्ही खात नाही नॉनव्हेज, परंतु इथे आल्यानंतर मच्छी आणि चिकन हे आम्ही भरपूर प्रमाणात खातो. रोज जरी नाही म्हटलं तरी आठवड्यातले माझ्या मते गुरुवार आणि शनिवार हे 2 दिवसच आम्ही फक्त नॉनव्हेज नाही खात, परंतु बाकी सगळे दिवस आमच्याकडे फिश किंवा चिकन हे प्रकार असतातच असतात. चिकनमध्ये घालण्यासाठी गरम पाणी केलेलं आहे आणि नंतर थोडंसं चिकन शिजलं की मग त्याच्यामध्ये हे कडकडीत गरम पाणी हे चिकनमध्ये घालणार आहे. काय मस्त यम दिसतंय ना चिकन. तर आता तुम्ही ते बघू शकता, याच्यात गरम पाणी घातलेलं आहे, मस्त असा रंग आलेला आहे आणि आता ह्याच्यावरती झाकण ठेवून एक 15 ते 20 मिनिटं चिकन शिजायला ठेवतोय. तुम्ही इथे बघू शकता माझी सोलकढी पण रेडी झालेली आहे. सोलकढी तयार झालेली आहे. त्याच्यानंतर ही काल आम्ही थोडीशी बटाट्याची भाजी होती ती पण आहे. आता ह्या कुकरमध्ये आहे भात. तर इथे आमचं चिकन उकळलेलं आहे, तुम्हाला मी दाखवते. आमचं चिकन शिजलेलं आहे आणि ती छान दिसते बघा. तर आता आम्ही सगळे मिळून घेतलो मालवणी चिकनचो आस्वाद. भात आणि चिकनचो रस्सो असा दोन्ही खातलो आणि मस्त मी आता झोपान देतोय. अशी मला भूक लागलेली आहे. आता मी जेवून घेतोय. दुपारची झोप वगैरे पूर्ण करून आणि जेवण जेवून आम्ही आता निघालेलो आहोत दिवाळी पार्टी करण्यासाठी. म्हणजे मी दिवाळी पार्टीसाठी नाही चालली आहे, करणचे काही मित्र आहेत आणि त्याच्याशिवाय हर्षित आणि जय असे सर्वजण मिळून आता चाललेले आहेत कणकवलीमधल्या 7th हेवन मध्ये, जिथे ते आज त्यांची दिवाळी पार्टी करणार आहेत. एक थोडीशी मुलांना एन्जॉयमेंट, कारण आता सुट्टी पडली आहे, तर त्या दिवाळीच्या पार्टीसाठी ते आता तिकडे चाललेत. तर तुम्हाला दाखवते त्यांच्या तिकडे गेल्यानंतर काय काय मजा आहे, ते काय काय मागवणार आहेत. तर मी आलेली आहे आता कणकवलीच्या 7th हेवन कॅफेमध्ये. तर तिथेच बसून माझा पुढचा व्हिडिओ जो आहे तो अपलोड करते आणि मुलं आली आहे इथे त्यांचं दिवाळी सेलिब्रेशन करण्यासाठी. तुम्हाला मी दाखवते. हे हॅपी बर्थडे कोणाचा आहे उगाच हॅपी बर्थडे.
तर इथे मुलांनी आता मागवलेला आहे पनीर पिझ्झा. तर आम्ही सर्वजण आता पार्टी करून बाहेर पडलेलो आहोत 7th हेवन आणि आता घरी जायला निघतोय. सो आजचा तुम्हाला हा माझा ब्लॉग कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा. आणि आता आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉगला. तोपर्यंत बाय, टेक केअर.